तर म्हणे पण तू हनुमान चालीसा बोल, 1 वेळा बोल, 5 वेळा बोल, 10 वेळा बोल, किती वेळा बोलायचंय ते बोल, तुझं सतत 24 तास हनुमान चालीसा चालू राहिलं पाहिजे जोपर्यंत तू घरात आहेस. पण माझ्या नेचरमध्ये मला चेंजेस कळवत होते की मी अननेसेसरी चिडचिड करते, मला घरात एकटं राहायला हवं आहे. किंवा आता जसं मी सांगितलं की मी मिस्टरांपासून वेगळी राहत होती त्यावेळेला, तर ऍज अ सिंगल वुमन मला त्यावेळेला रात्री असं पण व्हायचं की मला ऍक्च्युली त्याच कारणांमुळे कुठेतरी मी नवऱ्यापासून वेगळी निघालेली होती. त्यांनी मला एक उपाय सांगितला की रात्री करताना तू ते पुडीमध्ये बांधून तुझ्या उशाखाली ठेव आणि दुसऱ्या दिवशी फेकून देत जा. हे 8 दिवस तू साधारण कर. मी जेव्हा घराच्या बाहेर पडायचे, ऑफिसला जायचे, तेव्हा माझं माइंड सुरळीत व्हायचं. मला कळायचं की माझ्यामध्ये काय चेंजेस होतात. पण जेव्हा तिथे घरात जायची माझं माइंड काम करणं बंद करून द्यायचं. एक दिवशी मी गेली आईकडे, आईला म्हटलं मी इथेच झोपते. देवाचं हे सुटलं माझ्याकडून. पण एक स्पिरिच्युअलिटी जी आपण म्हणतो, योगा म्हणजे मेडिटेशन आलं, मग आपण स्पिरिच्युअली आपण कनेक्ट होतो एखाद्या शक्तीशी. तर हा विश्वास होता की एखादी शक्ती आहे जी विश्व चालवते, पण त्याला मी देव म्हणून नाव देत नव्हते. की हनुमान आहे, शंकर आहे, हा देवाचा प्रकार माझ्या ह्याच्यातून निघून गेला होता. किंवा मी इथे नवरात्रीचा उपास करते की दुर्गा देवी, हा देवाचा प्रकार माझ्या डोक्यातून निघून गेला होता. मी खूप प्रॅक्टिकल बनली गेली. नमस्कार ताई. नमस्कार. तर तुम्ही तुमचं शॉर्ट इंट्रोडक्शन द्या आधी आपल्या ऑडियन्सला, आणि त्यानंतर तुम्ही तुमची स्टोरी स्टार्ट करा. ओके. सगळ्यात आधी जय श्रीराम सगळ्यांना. माझं नाव सुषमा चौधरी, मी कळवा ठाण्यामध्येच राहते. आणि आधी तर सगळ्यात मोठं म्हणजे सगळ्यात आधी तुझे आभार की तुम्हाला इथे बोलवलंस, तर थँक्यू सो मच. थँक्यू. आणि मी एक वर्किंग वुमन आहे, काम करते मी शाळेमध्ये ऍडमिन म्हणून आहे. आणि आता मी माझे अनुभव सुरू करते. म्हणजे जे माझ्याबरोबर स्वतःबरोबर जे हॉरर अनुभव झाले 2, आता ते हॉरर आहे नाहीये, माझ्यासाठी ते हॉरर आहेत, पण मी एक सुरुवात करते. तर साधारण ही 2016ची गोष्ट आहे, म्हणजे जवळपास 9 वर्ष झाले आता ह्या गोष्टीला. तर माझा जो पहिला अनुभव होता तो 2016 मध्ये झाला. कळव्यामध्येच मी अजूनही रेंटवर राहते, तर त्यावेळेला मी एक रेंटवरती घर घेतलं. तर साधारण हा तुझा हॉल आहे तेवढाच रूम, म्हणजे 12x15 वगैरे आपण समजूया. तर चॉल टाईप बिल्डिंग होती. तिथे मी ऍक्च्युली हस्बंडपासून तेव्हा वेगळी होती, तर माझा मुलगा आणि माझा मुलगा साधारण 9-10 वर्षाचा असेल तेव्हा, तो आणि आम्ही दोघं त्या घरामध्ये राहायला शिफ्ट झालो. आम्ही शिफ्ट झाल्यानंतर असं झालं की एक साधारण 15-20 दिवस सगळं व्यवस्थित ओके होतं, चांगलं होतं. आणि त्यावेळेला मी ठाण्याला एका क्लिनिकमध्ये मी काउन्सलर म्हणून काम करत होती, आणि साईड बाय साईड माझं ब्युटी पार्लरचा कोर्स आणि योगा नॅचरोपॅथीचा कोर्सही सुरूच होता. त्यांच्याचकडे सगळं सुरू होतं माझं. आणि मी त्या घरामध्ये, नवीन घरामध्ये मी शिफ्ट झाली मुलाला घेऊन. एक 15-20 दिवस सगळे व्यवस्थित गेले. त्याच्यानंतर जसं सगळ्यांकडे देवाचं वातावरण असतं, भक्ती असते, तसंही कनेक्शन नाही देवाशी, पण लहानपणापासून शिकवले गेले देवाची पूजा वगैरे करायची, तो करत होती मी नेहमी. की दिवा लावला, देवाची आपण पूजा केली वगैरे, ते सगळं होतं. त्या घरामध्ये शिफ्ट झाल्यानंतर असं झालं की हळूहळू माझं देवाची पूजा करणं बंद झालं. बंद झालं म्हणजे जेव्हा वाटेल तेव्हा, किंवा करायचंच नाही, किंवा असं होतं की तिथे घरात गेल्यानंतर माझा एक तर तिकडचा शिफ्ट टायमिंग होता 9:30 ते 5:30. म्हणजे मी सकाळी 9ला घराच्या बाहेर पडायची, 6 पर्यंत मी घरात यायची. ठाण्याला असल्यामुळे गावदेवीला अर्धा तासातच मी घरी येऊन जायची. मग 6 वाजता जी मी घरात यायची, तर दाराच्या समोरच माझं कपाट होतं, आणि त्या कपाटाला मी टेकून बसायची. तर मी 9, 9:30 वाजेपर्यंत अशीच टेकलून बसलेली असायची. त्याच्यानंतर मी कामच नाही करायची घरामध्ये. म्हणजे जेवण बनवायचं नाही किंवा काही नाही, असंच फक्त बसून राहायचं. आणि कधीतरी खूप चिडचिड व्हायची किंवा राग यायचा, रडायला यायचं अचानक मध्येच. हे असे विचित्र अनुभव मला म्हणजे स्वतःच्या नेचरमध्ये मला समजायला लागले. पण असं वाटलं की एक काहीतरी आपल्या आयुष्यामध्ये घडून गेलंय, त्याच्यामुळे होत असेल. कारण हॉरर किंवा भूताशी काही संबंध नाही घरामध्ये. म्हणजे तुम्हाला वाटलं घरचे प्रॉब्लेम्समुळे तुम्ही तसं रिॲक्शन असेल माझं, असं एकंदर झालं. पण मग नंतर असं झालं की जेव्हा मी आणि माझा मुलगा झोपायचो रात्री, तर एक दिवशी असं झोपलेलं असताना, खाली बेड पण होता आणि पण आम्ही खाली झोपायचो. तसं झोपलेलं असताना असं झालं की त्याच्या अंगावरची चादर आणि माझ्या अंगावरची चादर दोघांची वेगवेगळी होती. मग एक दिवशी असं झालं, रात्री मला माझ्या अंगावर जी घेतलेली चादर होती, पायाच्या ठिकाणी, अंगठ्याच्या तळपायाच्या ठिकाणी थोडीशी ओली जाणवली. मी म्हटलं ओलं काय लागतंय. मी उठली, बघितलं, म्हटलं ओलं वाटतंय मला. म्हटलं ठीक आहे, पाणी पडलं असेल, मुलाने झोपेमध्ये काही केलं असेल, सू वगैरे किंवा काही झालं असेल. मी आपली ती पहिली रात्र इग्नोर केली. दुसऱ्या दिवशी पुन्हा रात्री झोपल्यानंतर तसाच प्रकार. ते जे प्रमाण होतं चादर ओल्या होण्याचं ते थोडंसं वाढलं. जास्त मला पाणी जाणवायला लागलं. म्हटलं परत आज चादर ओली झाली आहे, काय कळत नाहीये मला. मग मी मुलाला उठवलं. मला वाटलं त्याने सू केली असेल. मी त्याची जागा सगळी चेक केली, पण त्याने सू केली तर त्याची चादर ओली पाहिजे किंवा त्याचा इकडचा बिछाना ओला पाहिजे, पण तसं काहीच नव्हतं. माझी चादर ओली होती.
दुसऱ्या दिवशी पण मग मी इग्नोर केलं. म्हटलं झोपा, सकाळी जायचंय आपल्याला, त्याची शाळा, त्याची तयारी, माझं, असं करून मी इग्नोर केलं. हे 8 दिवस झाला हा प्रकार सुरू होता आणि रोज ते चादर ओलं होण्याचं प्रमाण वाढत होतं. जिथे पायाला होतं ते वाढत 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 वरपर्यंत ती चादर ओली होत होती. आणि नंतर नंतर इतकं ओलं होत होतं की मला ते सुकायला टाकून पाणी निथरायचं त्याच्यातनं आणि कामाला जायला लागायचं. अरे बापरे. मी म्हटलं हा प्रकार काय आहे, आपल्याला काही कल्पना नाहीये. चिडचिड होते, राग येतोय आणि चादर ओली होते, हा कसला प्रकार आहे म्हटलं. असं एकंदर गोष्टी होत होत्या. आणि मी आणि माझा मुलगाच राहत असल्यामुळे असं, मुलगा शाळेतनं आल्यानंतर माझ्या आईकडेच असायचा, नंतर ट्युशनला जायचा, मग ट्युशनवरनं मी घरी आल्यानंतर तो यायचा. पण मला तिथे गेल्यानंतर असं झालं होतं की माझा मुलगा मला घरामध्ये नको असायचा. अच्छा. फक्त मी एकटीच पाहिजे. मुलगा माझ्या दारामध्ये जरी मला दिसला तरी माझी खूप चिडचिड व्हायची. म्हणजे मी अशी बोलायची, तू आला तर का आलास घरात म्हणून, तिकडे आजीकडेच राहायचं, असं मी त्याला सांगायची. जे की एक आई आपल्या मुलाला बोलू शकत नाही, पण मी तशी बोलायची. तो दिसला की चिडचिड व्हायची. मी जेवण पण नाही बनवायचे, मी उपाशी तो उपाशी. त्याला जेवायचे म्हणून तो जेवण नसेल आला तर मग अजून चिडचिड, तू जेवण का नाही आला. मग त्याला जेवायचं म्हणून जेवण बनवायचं कसं तरी, खिचडी वगैरे ते खायचं आणि झोपायचं. तो हा प्रकार 8 दिवस झाल्यानंतर चालू होता. मग मी जसं सांगितलं की माझा साईड बाय साईड योगाचा कोर्स वगैरे सुरू होता. तर तिथे माझे 2 मित्र होते, 2 भाऊ होते ते, आणि अजून एक सर होते जे 7 चक्राचं मेडिटेशन घ्यायचे. तर त्या याच्यामध्ये ऑलरेडी आधीपासून होते स्पिरिच्युअल हे. तर मग मी त्यांच्याशी एक दिवशी डिस्कस केलं की ना माझ्या घरामध्ये असं असं होतंय मला. तर त्यांनी मला एक उपाय सांगितला की रात्री करताना तू ते पोळीमध्ये बांधून तुझ्या उशाखाली ठेव आणि दुसऱ्या दिवशी फेकून देत जा. हे 8 दिवस तू साधारण कर. मी म्हटलं ठीक आहे चालेल. तर मी ते केलं. पहिल्या दिवशी ती पोळी बांधली आणि ते ठेवलं उशाखाली. तो प्रकार बंद झाला. चादर पूर्ण बंद झालं. मग मी दुसऱ्या दिवशी उठून फेकून दिलं. दुसऱ्या दिवशी रात्री पुन्हा तेच केलं तसंच. मग 2-3 दिवसांनी त्यांना कॉल केला की म्हटलं आता होत नाहीये, बंद झालं म्हटलं ते. तर ते मला बोलले तरी पण तू 8 दिवस पूर्ण कर हे. म्हटलं ठीक आहे. मग मी 8 दिवस ते केलं. ते चादर ओलं होण्याचा प्रकार तर थांबला, पण माझ्या नेचरमध्ये मला चेंजेस कळवत होते की मी अननेसेसरी चिडचिड करते, मला घरात एकटं राहायला हवं आहे. किंवा आता जसं मी सांगितलं की मी मिस्टरांपासून वेगळी राहत होती त्यावेळेला. तर ॲज अ सिंगल वुमन मला त्यावेळेला रात्री असं पण व्हायचं की मला करण्याची खूप इच्छा व्हायची, पण एकटा आहे आणि आपण काही करू शकत नाही. आणि जे की ऍक्च्युली त्याच कारणांमुळे कुठेतरी मी नवऱ्यापासून वेगळी निघालेली होती. पण तेव्हा मला ते खूप व्हायचं की नाही मला हवंय म्हणजे हवंय असं व्हायचं. मग मी रात्रभर बसून काढायचे. तो हे पुढे पुढे होत गेलं. मी म्हटलं तर काय करू, म्हटलं हा काय प्रकार आहे. आणि देवाची कृपा अशी इतकी चांगली होती की मी जेव्हा घराच्या बाहेर पडायचे, ऑफिसला जायचे, तेव्हा माझं माइंड सुरळीत व्हायचं. मला कळायचं की माझ्यामध्ये काय चेंजेस होतात. पण जेव्हा तिथे घरात जायची माझं माइंड काम करणं बंद करून द्यायचं. पण बाहेर गेल्यानंतर हे होतं. ती एक देवाची कृपा त्यावेळेला होती माझ्यावरती. मग जसं मी सांगितलं त्या क्लासमध्ये माझ्यावर 2 मित्र होते माझे, ते कोकण मालवणचे होते. मग त्यांच्याशी पण मी एज फ्रेंडली होती, सगळं काही सांगायचे मी त्यांना. तर त्यांना मी सांगितलं, म्हटलं असं असं होतंय, आधी असं झालं ते प्रकार बंद झाला पण आता असं असं होतंय म्हटलं. तर भूताटकी किंवा जो काही प्रकार आहे तो त्या साईडला भरपूर चालतो, त्यांना ते अनुभव भरपूर होते. त्याच्यामुळे मग त्यांना काही समजायचं ती लोक समजले. त्यांनी मला सांगितलं की सुषमा तू ना ते घर चेंज कर. म्हटलं अरे घर चेंज करणं सोपी गोष्ट नाही. ऑलरेडी मी एजंटला पैसे देऊन ते घर भाड्याने घेतले, 1.5 महिनाही नाही झालाय. आणि म्हटलं आता पुन्हा घर घ्यायचं रेंटवरती, पुन्हा एजंटला पैसे द्यायचे. मी सिंगल वर्किंग आहे तर मला नाही जमणार, तो खूप कठीण आहे. तर म्हणे नाही पण तरी पण तू घर चेंज कर. आणि जोपर्यंत त्या घरात आहेस, आता इथे होते हनुमानाची एंट्री माझ्या आयुष्यामध्ये, तर म्हणे तू हनुमान चालीसा वाच. म्हटलं हनुमान चालीसा वाचू. म्हटलं ठीक आहे चालेल हनुमान चालीसा वाचते. जसं माझ्या नेचरमध्ये चेंजेस होत होते तसे माझ्या आईच्या नेचरमध्ये पण तिथे चेंजेस होत होते. कारण त्यांनी मला सजेशन काय दिलं, रात्री तुझी अशी अवस्था असते तर तू एक काम कर, तू रात्री तुझ्या घरामध्ये नाही राहायचं, तू आई वडिलांकडे झोपायला जा आईच्या घरी. म्हटलं ते मला कळत होतं की काहीतरी सिरियसनेस आहे म्हणून हे लोक सांगतात आहेत मला. तर म्हटलं ठीक आहे मी प्रयत्न करते. एक दिवशी मी गेली आईकडे. आईला म्हटलं मी इथेच झोपते. तर कुठलीही आपल्या मुलीला असं बोलू शकेल की तुला तुझं घर आहे तिकडे जाऊन झोप नाही, इथे कशाला, असं कोणच नाही बोलणार. पण त्यावेळेस माझ्या आई तशी बोलली. पण ह्या गोष्टींशी कनेक्शन नाही, जास्त काही माहिती नाही खोलवरती. आपल्याला पहिल्यांदा मला असा अनुभव, त्याच्यामुळे मला राग आला त्यावेळेला की आपली आई आपल्याला असं बोलते. मी सकाळी निघून आले आणि त्याच्यानंतर मी परत आईकडे गेलीच नाही. ती मला रोज सांगायची तू आईकडे जा. म्हटलं नाही मी नाही जाणार, आई मला अशी बोलली मी नाही जाणार म्हटलं. तर बोलतात अगं तुला कळत नाही. म्हटलं कळत नाही मला माहिती नाही. म्हटलं मी नाही जाणार. तर म्हणे पण तू हनुमान चालीसा बोल,
1 वेळा बोल, 5 वेळा बोल, 10 वेळा बोल, किती वेळा बोलायचंय ते बोल. तुझं सतत 24 तास हनुमान चालीसा चालू राहिला पाहिजे जोपर्यंत तू घरात आहेस. म्हटलं ठीक आहे चालेल. मग हनुमान चालीसा पाठ नव्हतं, शाळेमध्ये असताना होतं, नंतर आपण कामाच्या तर विसरतो. मग मी बुक आणलं आणि हनुमान चालीसा माझं तिथे मग मी चालू केलं बोलायला. तर मग तसं थोडे दिवस गेले आणि मग नंतर असं होत होतं की त्या घरामध्ये बसून जेव्हा मी घर सर्च करण्याचा प्रयत्न करायचे तर घर पण मला असे भेटायचे ना की काळोख आहे, एकदम कॉर्नरलाची रूम आहे, जिथे काही जास्त लाईट नाहीये, खूप अंधार आहे, किंवा जिथे जास्त लोकच नाहीयेत, असे घर भेटायचे मला. तर मग यांच्याशी पुन्हा मी डिस्कशन केलं तर मला बोलले सुषमा तू घरात बसून काहीच डिस्कशन नको करू, तू जेव्हा घराच्या बाहेर पडतेस ना तेव्हा एजंटला फोन कर, तेव्हा तू घर बघायला फिर. अच्छा, हे कर मग. आणि हनुमान चालीसा कंटिन्यू चालू ठेव. म्हणजे घरातून तुमचं ते एक पॉझिटिव्हनेस नव्हता, पूर्ण निगेटिव्ह होत होते. त्याच्यामुळे घरच्यांकडे पण निगेटिव्हिटी होती तिथे गेलेली की मी त्याच मित्रांनी मला सांगितलं होतं की निगेटिव्हिटी अशी असते ना की जे तुझ्या आयुष्यात पॉझिटिव्ह आहेत, जे तुझ्यासाठी चांगले विचार करू शकतात ना त्यांच्याशी कनेक्शन तुझं तोडतील ते. ओके. म्हणून तुझ्या आईच्या नेचरमध्ये असं हे चेंजेस झालेले आहेत. म्हटलं पण मग हे कुठेतरी थांबलं पाहिजे किंवा बाहेर पडलं पाहिजे. तर त्यांनी मला एक तावीत बनवून, ते शंकराचे भक्त होते खूप, म्हणजे ते शंकराची हे करायची पूजा, तर त्यांनी मला एक तावीत बनवून आणून दिलं होतं आणि एक जल आणून दिलं होतं, अभिमंत्रित आपण त्याला म्हणू शकतो. तर म्हणे हे थोडं तू पी आणि थोडं तुझ्या आईला दे, त्याच्याने आईमध्ये थोडासा फरक पडेल आणि तू पण याच्यातून बाहेर पडायला मदत होईल. मग मी ते पिलं आणि माझ्या आईलाही दिलं. आईला मी ह्या गोष्टी तोपर्यंत सांगितल्या नव्हत्या की असं होतं, घाबरेल वगैरे ह्या याच्याने मी सांगितलं नव्हतं घरामध्ये. आईला दिलं, आईच्या याच्यामध्ये बऱ्यापैकी फरक पडला. आणि मग मी घराचं बाहेर राहून मग मी बघायला लागली, बाहेर राहून एजंटला फोन करणं वगैरे. आणि मी साधारण त्या घरामध्ये मी 6 महिने काढले त्या कंडिशनमध्ये. ओके. तेवढं चालू असताना 6 महिने काढले, ते फक्त हनुमान चालीसाच्या शक्तीवरती. पण तोपर्यंत हनुमानाशी काहीही कनेक्शन नाही, कोणीतरी आपल्याला उपाय दिलाय म्हणून तो करायचा आहे, एवढंच, हाच भाव तेवढा. ते केलं. 6 महिन्यानंतर मग मला दुसरं घर भेटलं जिथे मी आता प्रेझेंट राहते, फक्त फ्लोअर वेगळा होता. 3rd फ्लोअरला मला घर भेटलं, सेम बिल्डिंग मध्ये. मग मी आणि मुलगा तिथे शिफ्ट झालो. जानेवारीच्या आसपास आम्ही शिफ्ट झालो. 15-20 दिवसही त्या घरामध्ये. साईड बाय साईड जसं मी या मित्रांना सांगत होती तशी माझी एक साऊथ इंडियन मैत्रीण आहे, कन्व्हर्टेड ख्रिश्चन आहे, तर तिलाही हे सगळे अनुभव सांगितले होते. तर तिची बहीण जी आहे ती पास्टर आहे, तिने पण प्रेयर वगैरे केली होती माझ्यासाठी. तर तिने पण मला सांगितलेलं तुला घर सोडावंच लागणार आहे, आपलं स्वतःचं घर नाही आहे, तर आपण काही उपाय नाही करू शकत. पण तिच्या घरी जेव्हा मी हे विचारायला गेले तेव्हा साधारण संडेचा दिवस होता. मी 4:30-5ला तिच्या घरी गेली होती बहिणीला भेटायला. तर तिथे गेले असताना तिने मला बघितलं, मी माझं एक नेचर तिने बघितलं की कशी आहे मी. आणि मैत्रिणीला तिने सांगितलं की मी जरा माझ्या दुसऱ्या मैत्रिणीला भेटायला चालली, तोपर्यंत तू हिला बसून ठेव, मी आल्यानंतर हिच्यासाठी प्रेयर करते. ठीक आहे, मी बसली. पण माझं असं त्या घरामध्ये असताना हे होतं ना की मी घराच्या बाहेर 6:30 नंतर मी राहू शकत नव्हते. काही झाले की कुठेही असले मला बेचैन व्हायचं की मला घरी जायचं, फक्त घरी जायचं हे डोक्यामध्ये असायचा किडा. मी 4:30, 5:30, 6:30 झाले, मग माझं चिडचिड व्हायला लागली. तिला मी म्हणते अगं तुझी बहीण काय आली ना, चल मी जाते करून. तर कुठेतरी ते म्हणतात ना स्पिरिच्युअली कनेक्शन त्यांचंही ते प्रेयरमध्ये असल्यामुळे तिलाही ते कळलं की हिची चिडचिड होतीये. तर तिने मला इकडचा तिकडचा विषय काढून बोलण्यामध्ये गुंतून ठेवलं जोपर्यंत तिची बहीण येत नाही. तिची बहीण आली, एंट्री केली दरवाज्यातनं, तिने मला बघितलं, तिथेच तिला कळलं की हिच्यात चेंजेस झालेले आहेत. ती हातपाय धुवून आली आणि मला प्रेयरला घेऊन बसली, प्रेयर वगैरे केली. आणि तिने मला सर्व प्रश्न विचारला, घरामध्ये कोण आहे तुझा? घरात कोण नाहीये, मुलगा आईकडे, मी इकडे आहे, घराला लॉक आहे. तर मग म्हणजे ठीक आहे, पण तू काही कर आणि तू घर सोड तिकडनं. म्हटलं दीदी एजंटला पैसे देऊन घर घेतलंय, मी एकटीने मॅनेज करणं मला कठीण आहे. म्हटलं इझी नाहीये त्या सगळ्या गोष्टी. त्यामुळे अगं उपाय करूनही फायदा नाही, कारण आपलं घर नाहीये, तुला घर चेंज करण्याशिवाय पर्याय नाहीये. म्हटलं ठीक आहे, बघते, मी प्रयत्न करते. आणि मी निघाली. तिने मला सांगितलं होतं की एक मेणबत्तीचा मोठा बॉक्स असतो, जाड मेणबत्ती असतात माहितीये, तो मोठा बॉक्स आणि एक पाण्याची बिस्लरी बॉटल, का तर ती प्रेयर करून देईल म्हणून. हे तिने मला आणायला सांगितलं. तर दुकानात नेलं तिने, मग ते मला प्रेयर करून दिलं. म्हणे पाणी तू शिंपडत जा घरामध्ये आणि रात्री झोपशील तेव्हा ती कॅन्डल जी आहे ती लावून तू झोपत जा. म्हटलं ओके ठीक आहे. मी घरी आली त्या दिवशी रात्री. ती त्यांच्या साऊथ इंडियन लँग्वेज मैत्रिणीला जो प्रकार आहे तो घरातला तिने सांगितला होता, पण मला नाही सांगितला कारण मी घाबरेल. मग जेव्हा मैत्रीण माझी सोडायला आली रिक्षा स्टँडवरती, तिला विचारलं काय तुझी बहीण काय सांगत होती तुला? म्हणजे काय नाही, तू फक्त घर सोड. म्हटलं नाही, सिरियसनेस काय तो कळल्याशिवाय म्हटलं मी कदाचित घर नाही सोडणार. म्हटलं मी घाबरणार नाही, जे काय असेल तर म्हटलं फेस करायचं आहे आपल्याला, तर तू सांग.
तर तिने मला सांगितलं की दीदीने मला हे सांगितलं की त्या घरामध्ये 2 जेंट्सचे सोल आहेत. ओके. 2 जेंट्सचे आत्मा आहेत तिथे, तर तुला काही करून घर सोडावं लागेल, कदाचित तुझ्या याच्यावरती येऊ शकतं, ते खूप प्रकार विचित्र होऊ शकतो. बरोबर. म्हटलं ठीक आहे, आता कुठेतरी मी अजून सिरियसनेस घेऊन मी घर शोधण्याचा प्रयत्न करेन, कारण तुम्हाला माहिती पडलं. मग तिकडनं आल्यानंतर रात्री मी ती कॅन्डल लावली आणि कर्टन असं स्वयंपाक होता तिथे मी ती लावली. मी या मित्रांशी बोलून 12:30 वगैरे झोपली असेल. कॅन्डल लावली, मुलगा ऑलरेडी झोपलेला होता, कर्टन खेचून घेतलं आणि मीही झोपली. साधारण अर्धा पाऊण तासामध्ये मला वॉशरूमला जायला जाग आली. आता एवढी मोठी कॅन्डल, जाड कॅन्डल, किती वेळात संपायला पाहिजे किंवा किती वेळात वितळायला पाहिजे ती? तरी पण एक 3-4 तास तरी. बरोबर आहे. तेवढी मोठी कॅन्डल मी अर्धा पाऊण तासानंतर उठल्यानंतर मी बघते, म्हटलं आधी कॅन्डल बघूया विजली आहे का काय पुन्हा लावायला, म्हणून मी कर्टन खोललं. कॅन्डलचा नामोनिशाणच नाही तिथे. पूर्ण मेल्ट झालेली, म्हणजे मेल्ट झालेलं मेण पण नव्हतं तिथे. ओके, म्हणजे गायब झालेली कॅन्डल, पूर्ण गायब झालेली होती तिकडनं. तेवढी जाड कॅन्डल. हा. तर ते बघितल्यानंतर मला थोडा वेळ झाला की काय झालं, म्हटलं कॅन्डल नाहीये, वितळली असेल तर मग मेण दिसेल. नॉर्मल कॅन्डल वितळली की मेण तर दिसणारच. म्हटलं मेणचा नामोनिशान पण नाही. कोणी थर्ड पर्सन बघितलं असेल तो बोलणार नाही इथे कॅन्डल लावली होती म्हणून. म्हटलं काय झालं माहिती नाही. तेवढ्या रात्री मी सगळं घर वरती कॅन्डल शोधली. बरोबर. मला काही ती भेटली नाही. म्हटलं उंदराने नेले असेल, जे की उंदीर नव्हते, पण एक आपण ग्राउंड फ्लोअरला तो विचार करतो, म्हटलं उंदराने नेले असेल. आता काय करू, जाऊ दे तिथे. हनुमान चालीसा पुन्हा बोलली आणि झोपून घेतलं. म्हटलं जे काय असेल तो होईल. मग दुसऱ्या दिवशी मी उठल्यानंतर त्या दीदीला फोन केला. म्हटलं दीदी असं असं झालं, रात्री कॅन्डल गायब झाली. म्हटलं नव्हती, मी शोधलं पण मला भेटलेलं नाहीये. इव्हन सकाळी उठून पण मी शोधलं होतं तरी पण मला नाही भेटली. तर म्हणते जे होते तो होऊ दे, तू फक्त एवढं लक्षात ठेव की तुला ते पाणी शिंपडायचंय घरामध्ये आणि तुला घर दुसरीकडे शिफ्ट करायचंय. जे होतंय ते होऊ दे म्हणे. मी प्रेयर करत राहीन इकडनं. दुसऱ्या दिवशी मी पुन्हा रात्री कॅन्डल लावली. मस्त ती 3-4 तास चालली. ओके. नाही बरोबर आहे ना, एवढी जाड कॅन्डल 3-4 तास तरी चालायला पाहिजे. ती व्यवस्थित 3-4 तास हे झाली, कारण दुसऱ्या दिवशी ती गायब होती की काय ह्याच्याने झोप नाही, तर ती व्यवस्थित चालली. आणि मग असं केल्यानंतर मग मला जवळजवळ 6 महिन्यानंतर घर भेटलं. मी दुसरीकडे शिफ्ट झाली आणि तिथे शिफ्ट झाल्यानंतर 15-20 दिवस गेलं असतील व्यवस्थित. मुलगा आणि मी सेम जसं झोपतो तसंच झोपलो होतो. तो माझ्या उजव्या हाताला झोपला होता, मी बाजूला झोपली होती. या मित्रांशीच बोलून मी 12:30-1ला काहीतरी झोपली. आणि नंतर असं झालं की मी झोपले असताना एक काळ्या कलरची आकृती माझ्या पूर्ण अंगावरती झोपली. ओके. मला ते जाणवतंय, वजन सगळं मला झोपेमध्ये जाणवत होती की इतका दबाव आहे माझ्यावरती, इतकं वजन कोणीतरी त्या आकृतीचं आहे आणि नाक आणि तोंड माझं उशी घेऊन दाबतंय. ओके. हे सगळं मला जाणवत होतं. आणि माझं पूर्ण जे अंग आहे ते पूर्ण स्टिफ झालं. म्हणजे मला हलवता काहीच येत नव्हतं. मुवमेंट, हाताची मुवमेंट, बोटाची मुवमेंट करणंही शक्य नव्हतं. आणि दाबलेलं आहे त्याच्यामुळे मी ओढूही शकत नाही, मी काही बोलू शकत नाही. मुलगा असा बाजूला असून मी हात हलवू शकत नाही, हाताचं बोट हलवू शकत नाही, तर त्याला मी उठवू कसं. इतकं मला ते झालं की मी आताच जाणार, ह्या क्षणाला मी मरणार, ही गॅरंटी मला झाली. तेव्हा पुन्हा मग रात्री त्यावेळेला मला हनुमान चालीसा आठवलं आणि मी हनुमान चालीसा बोलली. त्या कंडिशनमध्ये मी जवळजवळ 15-1 मिनिटं होती. हनुमान चालीसा जेव्हा मी चालू केलं त्या कंडिशनमधून मी बाहेर पडली. ते पुन्हा कुठे गायब झालं माहिती नाही. त्याच्यानंतर पुन्हा तसं कधी झालं नाही. हनुमान चालीसामुळे ते गेलं. तो प्रकार परत तिथे बंद झाला. म्हणजे ही 2016ची गोष्ट. त्याच्यानंतर माझे तेव्हा त्याच्या आधीपासून एक नवरात्रीचे 9 दिवसाचे उपास, एक टाइम फराळ खाऊन हे होते, चालू होते. देवाची पूजा वगैरे पुन्हा माझं सगळं सुरू झालं. मग 2019 मध्ये असं झालं की प्रकार आयुष्यामध्ये अजून काही काही की देवावरचा एक जो म्हणतात ना विश्वास असतो तो सुटतो आपला. तो विश्वास पूर्णपणे निघून गेला की देव वगैरे काही प्रकार नाहीये, जे काही आहे ते आता आपण बघायचं. भरपूर देवदेव केलं, देवाच्या भरपूर पाया पडला, आता नाही करायचं म्हटलं. असं एक हे झालं. म्हणजे नवरात्रीचे उपास वगैरे सगळं सगळं सोडलं. आणि इव्हन त्या वेळेला 2019 नवरात्रमध्ये मी नॉनव्हेज खाल्लं. ओके. कारण विश्वासच गेला. तर ते झालं. आणि मग त्याच्यानंतर योगा आणि हे होतं, त्याच्यामुळे मग नंतर माझे योगा क्लासेस पण लॉकडाऊनच्या आधी सुरू झाले. देवाचं हे सुटलं माझ्याकडून. पण एक स्पिरिच्युअलिटी जी आपण म्हणतो, योगा म्हणजे मेडिटेशन आलं, मग आपण स्पिरिच्युअली आपण कनेक्ट होतो एखाद्या शक्तीशी. तर हा विश्वास होता की एखादी शक्ती आहे जी विश्व चालवते, पण त्याला मी देव म्हणून नाव देत नव्हते. किंवा हनुमान आहे, शंकर आहे, हा देवाचा प्रकार माझ्या ह्याच्यातून निघून गेला होता. किंवा मी इथे नवरात्रीचे उपास करते की दुर्गा देवी, हा देवाचा प्रकार माझ्या डोक्यातून निघून गेला होता. मी खूप प्रॅक्टिकल बनली गेली की एक शक्ती आहे जी विश्व चालवते, त्या शक्तीवरती विश्वास होता माझा, पण देव नाहीये हे ठाम होतं माझं मत. आणि ते सगळं चालू असताना मग नंतर
आता 2023ची गोष्ट, मी आता हे 2023 पर्यंत म्हणजे देवपूजा वगैरे माझा पुन्हा बंद झाला, कारण तो विश्वास गेल्यानंतर बंद झाला. दुसऱ्या निगेटिव्हिटीमुळे नाही, फक्त विश्वास उडाला. मग देवपूजा करणं प्रकार असा होता की सण आपला आले, गुढीपाडवा म्हणा किंवा गणपती आले, त्यावेळेला फक्त देवाला साफ करायचं, देवाची पूजा करायची, देवाला दिवा लावायचा म्हणशील तरी पण असं जेव्हा मला वाटेल तेव्हा मी लावणार, डेली नाही लावणार. मला मनातून वाटलं तर, म्हणजे असं हे झालं होतं की करायचंय तर मनापासून करायचं, फक्त कोणीतरी सांगितलंय किंवा देखावा म्हणून नाही करायचं. प्रॅक्टिकलनेस खूप जास्त झाला होता माझ्यामध्ये. मग ते झालं, मग तसंच सुरू होतं हे 2019 ते 23 पर्यंत. मग 2023च्या दिवाळीमध्ये मी शाळेमध्ये काम करते म्हणून आम्हाला दिवाळीचे वेकेशन्स भेटतात, तर मला त्यावेळेला 10 दिवसाचे वेकेशन्स भेटले. भाऊबीज झाली आणि भाऊबीजेच्या दिवशी रात्री MP मध्ये पेंच म्हणून जंगल आहे, तर तिथे आम्ही गेलो की जंगल सफारी करायची. MP मध्ये? हा, MP मध्ये. तर तिथे गेलो मी, तीच माझी जी मैत्रीण, ती, मी, माझा मुलगा आणि तिकडचा मित्र, आम्ही 4 जण गेलो सफारीला. हा माझा दुसरा अनुभव असेल. तर आम्ही तिकडे गेलो, दुपारी 12:30 वगैरे पोहोचलो असेल. तिकडे जेवलो, नाश्ता वगैरे केलं. 2:30ची सफारी होती. आम्ही मस्त सफारी केलो, छान पैकी फिरलो. आणि लेडीज वाघीण आपण म्हणू, वाघिणीचं आम्हाला दिसली पहिल्याच याच्यामध्ये. तर छान वाटलं सगळं काही. आणि येताना त्याने एका वॉशरूमच्या इथे गाडी थांबवली वॉशरूमला जायला वगैरे. मग आम्ही पुन्हा बसलो आणि उतरलो. जिथून आम्हाला पिकअप केलं होतं त्या ड्रॉप पॉईंटला त्याने आम्हाला सोडलं. तर सफारी म्हणजे ओपन जीप होती आमची, आम्ही 4 जण. पहिला आयुष्यामधला अनुभव का आपण जंगल सफारी केले, ओपन जीप मध्ये बसले, खूप मजा आली होती त्यावेळेला. तर मग सगळेजण गाडीतनं उतरले, गाईड उतरला, ड्रायव्हर उतरला, माझा मुलगा उतरला, मित्र उतरला, मैत्रीण उतरली. पण मला ती सफारी किंवा ती गाडी जी होती ती मला खूप आवडली होती की नाही मी पण एक दिवशी अशीच गाडी घेईन वगैरे, अशी मी यांच्याशी बोलत होती. आणि मला उतरायचंच नव्हतं, मी लहान मुलं, मला नाही उतरायचं, मला इथेच बसायचं, म्हटलं मी ही गाडी घेणार, असं असं माझं चाललं होतं. तर मी अशी बसली आणि माझ्या बाजूला येऊन एक माकड बसला. आता माकड बसल्यानंतर आपण घाबरतो ना, तो मारतो किंवा काहीतरी हातातनं खेचतो. तो माकड बसला, त्याने मला काहीच नाही केलं, पण आपल्या मनामध्ये उगाचच भीती असते. तर मी आपले डोळे बंद करून घेतले आणि मी जोरजोरात ओरडायला लागली की मला गाडीतनं काढा, माकड येऊन बसले, माकड येऊन बसले, गाडीतनं काढा. हा प्रकार सुरू झाला. बाजूबाजूचे सगळे हसतात आहेत. मग मला म्हणतात अगं तो गेला. म्हटलं नाही, तुम्ही उगाच सांगताय, खोटं सांगताय म्हटलं मला. तर मग थोड्या वेळाने बघितलं तर खरंच माकड गेलेला होता. त्याने मला काहीच नाही केलं. आणि मग मी गाडीतनं उतरलो आणि आम्ही आमच्या रूमवरती बंगला घेतलेला होता रेंटवरती, तिथे आम्ही गेलो, फ्रेश झालो. आणि मग आता रात्रीचं जेवणाची सोय करायची. तर आम्ही असं झालं की जिथे राहिलो तिथे नाही जेवायचं, आपण दुसरीकडे जायचं, आपण बाहेर जायचं, तिकडनं नॉनव्हेज आणायचं, त्यांना बनवायला सांगायचं आपल्या पद्धतीने, हे करायचं. म्हणून आम्ही 4 व्हीलर मित्राची होती, ते आम्ही त्याच्यामध्ये बसलो आणि जंगलाच्या बाहेर जायचा डिसिजन घेतला. मग आम्ही गेलो. आता जंगल म्हटल्यावरती आजूबाजूला सगळा अंधार, स्ट्रीट लाईट नाही, काही प्रकार नाही. तिथे 7 वाजले की अंधार, 7-7:30 वाजले की एवढा अंधार होता. आणि मग गेलो होतो एका ठिकाणी, शंकराचं मंदिर होतं. मग त्यांनी तिथे गाडी थांबवली, आम्ही मंदिराचं दर्शन वगैरे घेतलं, खूप छान वाटलं. आणि पुन्हा गाडी काढून आम्ही बाहेरचं गावात जायचं होतं. आजूबाजूला सगळा अंधार आहे, भीती वाटते, कधी असं बघितलेलं नाहीये, पहिलाच तो अनुभव. पुन्हा माझा आपोआप हनुमान चालीसा चालू झाला, कारण मला भीती वाटत होती. तिथून जाईनपर्यंत मग तिथे बाहेर गेल्यावरती नॉनव्हेज घेतलं, काही चिप्स वगैरे जे घ्यायचं ते सामान आम्ही घेतलं आणि पुन्हा आलो. आतमध्ये येताना पुन्हा तसाच रस्ता, पुन्हा माझा हनुमान चालीसा चालू होतं. मग येऊन आम्ही ढाब्यावरती थांबलो, त्याला ते जेवण बनवायला चिकन वगैरे सगळं दिलं, म्हटलं बनवतो असं असं बनव. आणि आम्ही येऊन एन्जॉय करत होतो, कॅम्पफायर करत होतो आम्ही 4 जण. मग माझी जी मैत्रीण होती तिला एकदम ऍसिडिटीचा खूप प्रचंड त्रास झाला. इतकी ऍसिडिटी झाली की तिचं पोट फुगलेलं दिसत होतं. तिला वॉमिटिंग सारखं वगैरे होत होतं, पण वॉमिटिंग होत नव्हती. मग म्हटलं अगं नजर वगैरे लागली असेल, आपलं ट्रॅव्हलिंग झाली आहे, झोप वगैरे प्रकार नाहीये, तर म्हटलं मे बी ऍसिडिटी जास्त झाली असेल तिला. तर म्हटलं एक काम कर, मीठ घे आणि तू नजर उतरव म्हटलं. तिने तेही केलं, पण त्याच्याने काही इतका फरक नाही पडला. तिला खूप अनइझी व्हायला लागलं. तर मला म्हटलं की मी रूमवर जाते, तुम्ही लोक या नंतर. मग माझ्या मुलाचं तोपर्यंत जेवण वगैरे सगळं झालेलं होतं. मग मी मुलाला म्हटलं तू तिला घेऊन जा मैत्रिणीला. माझा मुलगा आणि मैत्रिणी मग रूमवरती गेले. आम्ही आमचं जेवण आवरलं आणि मग आम्ही नंतर पाठीमागून 2 जण गेलो. 12:30-1 वाजले असतील. मग असंच गप्पा वगैरे मारत होतो. मी योगा नॅचरोपॅथी केलं म्हणून ॲक्युप्रेशरचे थोडेफार पॉईंट्स माहिती होते. माझी मैत्रीण पण स्पिरिच्युअलिटीमध्ये होती, तिने पार्लरचा कोर्स केला म्हणून तिलाही ॲक्युप्रेशरचे पॉईंट माहिती होते. मित्र होता त्यालाही माहिती होतं. मग त्याने काय केलं, तिचे ॲक्युप्रेशरचे पॉईंट म्हणजे गॅस जाईल बाबा असं याच्याने, कारण गोळी ऑलरेडी घेतली होती तरी पण फरक नव्हता पडला. तर तो पॉईंट तिचे ॲक्युप्रेशरचे दाबल्यावरती असं झालं. एक तर थंडीमध्ये आम्ही गेलो होतो, तिथे भरपूर प्रचंड थंडी होती. दारा खिडक्या सगळं बंद होतं. आम्ही स्वेटर घालून ब्लँकेट घालून बसलो होतो, एवढी थंडी होती. तिचा ॲक्युप्रेशरचे पॉईंट प्रेस केल्यानंतर असं झालं की तिला श्वासच घ्यायला येईना. अरे बापरे. तिचं पूर्ण ब्रिदिंग बंद झालं.
आणि कधी असं निघालं नाही तोंडात. मग त्यावेळेला मला तिची कंडिशन बघून असं झालं की पहिला दारा खिडक्या उघड्या, कारण ही पोरगी आता जाईल, हे आपोआप तोंडात नाही निघालं. का कसं माहिती नाही. मी ते निघाल्यानंतर मी स्वतः शॉक येते की मी काय बोलून गेली. आणि ती त्या कंडिशन मध्ये होती तरी पण तिला दिलं की ही काय बोलली म्हणून मला, की मी जाईल म्हणून. ती पण शॉक झाली. पण आम्ही एकमेकांना ते बोललो नाही, आम्हाला फक्त मनामध्ये वाटलं. मग पटापट दारा खोडक्या दोघांनी उघडल्या. मग तिला डीप ब्रिथिंग वगैरे करायला सांगितलं. मग ती थोड्या वेळाने नॉर्मल झाली. म्हटलं चला आता आपण झोपूया, म्हटलं उशीर झालाय खूप. मग आम्ही झोपलो तर तिला पुन्हा अनइझी व्हायला लागलं आणि तिला ओमिटिंग व्हायला लागलं. मग ती बाथरूममध्ये गेली आणि ओमिटिंग करायला जोरात ओमिटिंग करत होती. असं वाटलं की आपण जाऊन बघावं की ओमिटिंग करते ते. पण आपल्याला केळस पण वाटते ना की आपल्याला पण होईल. मग मी काही गेली नाही, म्हटलं करू दे, ती करून गेली आणि झोपेल. तर पहिल्यांदा केलं तिने, सगळं साफ केलं, आली आणि झोपली. परत एक अर्धा तास पण झाला नसेल, पुन्हा ती गेली, पुन्हा ओमिटिंग वगैरे केलं, पुन्हा आली आणि झोपलो आम्ही. सकाळी पहाटे वगैरे झोपलो आणि आम्हाला दुपारी निघायचं होतं. सकाळी 8-9ला उठलो, चहा नाश्ता केला, बॅग वगैरे पॅक केला आणि आम्ही निघालो. आमची तिकडनं काहीतरी 3:30ची ट्रेन होती. आम्ही रविवारी सकाळी इकडे आलो मुंबईमध्ये. घरी मी कळव्याला रविवारी आली. रविवारी आल्यानंतर असं झालं की थोडा वेळ झोपूया आणि मग उठून नंतर काम करूया, सुट्टीच आहे म्हणून. मग झोपल्यानंतर 11-11:30 आसपास सकाळी मी उठली दुपारच्या वेळेला. आणि कपडे भिजत घालायचे, धुवायचे. तर गरम पाणी म्हणून मी तापवायला ठेवलं गॅसवरती, की जे गरम पाण्याचे चादर वगैरे आपल्याला गरम पाण्यात टाकायला लागेल म्हणून मी पातेलं ठेवलं. ते पाणी खूप चांगलं उकळलं. म्हटलं आता बादली टाकून कपडे भिजत टाकायचे म्हणून मी ते उचललं आणि ओतायला गेल्यानंतर ते पातेलं सुटलं हातातून. आता एवढे वर्षाचा अनुभव, कधी पातेलं सुटलेलं नाही. आणि त्या दिवशी काय झालं माहिती नाही, ते पातेलं सुटलं. उजव्या बाजूने असं साईडने ते पाणी, गाऊन होता, गाऊनला टच करून ते पाणी खाली गेलं. मला काहीच नाही झालं, पण टच करून कपड्याला त्या साईडचा पोर्शन गाऊनचा पूर्ण ओला झाला. मी शॉक झाली. म्हटलं हे कधी झालं नाही आणि आता हे झालं. म्हटलं ओके ठीक आहे. आणि तिकडनं आल्यानंतर सतत इंट्युशन्स असे होते की देवाला दिवा लाव आणि धूप बत्ती वगैरे लाव. तिथून आल्यानंतर हा, रविवारी सकाळी आल्यानंतर ते होतं. म्हटलं आपण तर देवपूजा करत नाही, मनात येईल तेव्हा आपण करतो, पण आता हे सतत वाटतंय. मी आपलं मग नंतर देवाला दिवा लावला, अगरबत्ती लावली. आंघोळीने काही नाही, पहिला दिवा लावला, अगरबत्ती लावली, मिठाच्या पाण्याने लादी वगैरे पोचते, जे येतो तो मनामध्ये ते करत गेली. आणि मग तो दिवस गेला. रविवारचा ती पाणी गेलं, मी विसरून गेले. म्हटलं ठीक आहे चालेल. सोमवार मंगळवार 2 दिवस गेले. पण त्या तिकडनं आल्यानंतर रविवार सोमवार मंगळवार जी कंडिशन होती, म्हणजे झोप आपण जे म्हणतो ना, माणूस कसा बेशुद्ध होतो त्या टाईपमध्ये झोप. प्रचंड झोप. दुपारी ऑफिसमध्ये असतानाही तशीच झोप यायची, पण झोपू शकत नाही. घरी आल्यानंतर रात्रीचे 8-8:30 वाजत नाही तोपर्यंत मी झोपून जायचे. असं व्हायचं. आणि अशी झोप की मुलगा काय करतो काही म्हणजे शुद्धच नसायची, इतकी गाढ झोप असायची. इतकी गाढ झोप. मे बी म्हटलं स्ट्रेस असेल, आपल्या ट्रॅव्हलिंग करून आलाय तो, ताण असतो, असं असेल म्हटलं. ती गोष्ट इग्नोर केली. पण देवपूजा वगैरे, अगरबत्ती, हे सगळं सुरू होतं. बुधवारी असंच जेवली. माझा जेवणाचा रोजचा टायमिंग आहे 7:30 पर्यंत मी जेवून घेते आणि 9:30 पर्यंत मी झोपते. तर त्या दिवशी असं झालं की 8 वाजताच मला झोप यायला लागली. मुलाला म्हटलं अरे मी झोपते, मला खूप झोप येते. म्हटलं ठीक आहे मग मी झोपतो. तो आपला गेम खेळत होता. मी झोपली आणि 1 तास झाला असेल, 9:30 वाजले. 9:30 वाजल्यानंतर रात्री असं झालं मला की पोटात माकडहाट जे आपण म्हणतो ना, पाठीमागे बॅकला, तिथे काहीतरी कोणीतरी टोचलं जोरात. टोचलं आणि आतमध्ये गेलं काहीतरी माझ्या, हे मला फील झालं. आणि ती टोचणं म्हणजे सुई इंजेक्शन घेतो ना आपण, त्या टाईप मध्ये पण खूप पेन झालं मला. मी खूप गाढ झोप येते आणि मला ते होतंय. आणि त्यातल्या त्यात मला असं झालं की टॉयलेटला जायचंय मला जोरात. एक मन करते की झोपेत आहे, मला हे सगळं झोपेत होते, पण नाही, मला ते ऍक्च्युअल मध्ये होत होतं. मग मी तेवढ्या झोपेतनं उठली, टॉयलेटला गेली. टॉयलेटवरनं आल्यानंतर मला असं झालं की टॉयलेटच्या बाहेर पाय टाकला आणि मी तिथेच खाली बसली, कारण प्रचंड पोटात दुखायला लागलं माझ्या. विचित्र प्रकारे माझ्या पोटात दुखत होतं. माझा मुलगा मला बघून घाबरला, मम्मी तू अशी बसलीस, काय झालं? म्हटलं अरे मला खूप पोटात दुखते, मला कळत नाही काय झालं. मग तो आणि मला उचलून आणलं, बसलं हॉलमध्ये. मग त्याला वाटलं ऍसिडिटी झाली असेल किंवा काही वरचं खाल्लं गेलं ट्रॅव्हलिंग मध्ये. मग कुठेतरी देवाची कृपा म्हणून इंट्युशन्स तेव्हाही होते की हे पोटात दुखणं नॉर्मल नाहीये, किंवा पिरियड्सही जवळ आलेले नव्हते की लेडीजचं पिरियड्स मध्ये दुखतं. तर म्हटलं हे ते पण दुखणं नाहीये, ना ऍसिडिटीचं आहे, ना दुसरं खाल्ल्यामुळे दुखणं असंही नाही. म्हटलं हा विचित्र प्रकार आहे काहीतरी, हे मला तेव्हा जाणवत होतं. म्हटलं काय करू, मुलगा घाबरला म्हणून मेडिकलमध्ये जातो किंवा आईला बोलवतो, आजीला बोलवतो. म्हटलं नाही, कोणाला बोलू नको, थांब म्हटलं मी बघते काहीतरी. सेम मग मी 10 वाजता माझ्या मैत्रिणीला फोन केला.
ती ऑफिसवरनं यायचं तेव्हा रात्रीचं टायमिंग तिचा सेकंड शिफ्ट करून, ती दारातच होती आणि लॉक उघडत होती. तोपर्यंत मी तिला फोन केला. मग ती म्हणे काय झालं गं, तू झोपली नाहीस अजून, तू झोपलेली असतेस नाही वेळेला. म्हटलं अगं माझ्या पोटात दुखते. झोपली होती पण पोटात दुखायला लागलं. म्हणे का? म्हटलं काही कळत नाही. तिलाही तेच वाटलं की आपण आलो, ऍसिडिटी वगैरे झालंच आहे. म्हणे गोळी घे. म्हटलं अगं नाही सुशांती, तिचं नाव सुशांती. म्हटलं नाही मला ना हे विचित्र वाटतंय. म्हटलं हे नॉर्मल दुखणं नाही आहे. म्हटलं तू काय पण विचार करते. म्हटलं नाही हे नॉर्मल नाही आहे म्हटलं. मग तिला पण सिरियसनेस जाळवं ना. मग म्हणे मी बहिणीला फोन करू का? म्हटलं हा कर. म्हटलं थोडा वेळ दे, मी बहिणीला फोन करते, बहिणीला कनेक्ट करते, मी लॉकच खोलते, घरात आतमध्ये तरी कॉल करते. मग तिने बहिणीला कॉल केला आणि तिने मला कॉलवरती घेतलं. तिथे पुन्हा फोनवरती मी प्रेयर केली आणि मला डिस्कनेक्ट केलं. मग त्या दोघींचं बोलणं झालं. तर तिच्या बहिणीने असं सांगितलं, तुम्ही आता जिथे फिरून आलात तिकडनं ती गोष्ट तुमच्याबरोबर आली आहे सोबत, दोघींबरोबर. मी रविवारी आलो होतो, बुधवारपर्यंत मैत्रिणीचा माझा कॉन्टॅक्ट नव्हता. त्रास तिलाही होत होता, सेम गोष्ट, तिला वेगळ्या पद्धतीने त्रास होत होता आणि त्रास मलाही होत होता, पण आम्हाला दोघींना काहीच माहिती नाही. जेव्हा मला ते पोटाचं दुखलं गेलं तेव्हा मी तिला कॉल केला आणि तेव्हा तिच्या बहिणीने तिला सांगितलं की तिकडनं ती गोष्ट तुमच्या दोघींबरोबर आलेली आहे म्हणून ते तुम्हाला दोघींना त्रास देते. तेव्हा तिच्याही लक्षात आलं की आपल्या बरोबर पण अशा गोष्टी विचित्र घडतात आहेत. मग बहिणीशी बोलून झाल्यानंतर तिने मला कॉल केला आणि मला तिने सांगितलं, सुषमा तुझ्या बॅगमध्ये एक मी संगमरवराचा दगड आहे म्हणे, तो टाकलेला आहे, तर तो बाहेर फेकून दे. ओके. आणि जेव्हा मी रविवारी आले होते तेव्हा बॅग सगळं मी काढल्या होत्या, तेव्हा बघितलं तर तो दगड माझ्या पर्समध्ये होता. तो काढून मी गॅलरीच्या याच्या कप्प्यावरती मी ठेवलेला होता आणि मला आठवतच नव्हतं की तो दगड मी कधी उचलला. मी तो उचलला नव्हता. मला वाटलं माझ्या लेकाने उचलला असेल, पण रविवार ते बुधवारपर्यंत मी मुलालाही विचारलं नाही की तू दगड उचललास का, तो बॅगेत कसा आला, काही नाही विचारलं, तू तिथेच ठेवलेला होता. हिने मला सांगितलं, म्हटलं अगं तो मी गॅलरीत ठेवलाय. म्हणजे तू पहिलं घराच्या बाहेर फेकतो, खिडकीतनं बाहेर फेकून दे. ठीक आहे. मग तो घरात बाहेर फेकला आणि मग त्याच्यानंतर मला सांगितलं की आपल्या बरोबर आलंय म्हणून तिकडनं, तर म्हणे तो दगड मी तुझ्या बॅगेत टाकला होता. ओके. मला तेव्हा कळलं की हा दगड बघा. 3 दिवस मी विचार करते दगड कुठून आलाय, पण मी सोडून दिलं होतं, इग्नोर केलं होतं. मग मी तिला म्हटलं तू दगड का घेतलास पण, तर मला बोलते तूच मला घ्यायला सांगितलंस. म्हटलं मी तुला कधी घ्यायला सांगितलं दगड, मी नाही सांगितलं तुला घ्यायला. नाही बोलते मी तुम्हाला मगाशी सांगितलं वॉशरूमच्या इथे गाडी थांबवली होती त्याने. तर म्हणे आपण वॉशरूमच्या तिथे जेव्हा गाडी थांबवली तिकडे असे भरपूर दगड होते. तर म्हटलं हो. तर म्हणे तिला ऍक्च्युली संगमरवराचं खूप अट्रॅक्शन आहे. ओके. व्हाईट संगमरवराचं तिला खूप मार्बलचं अट्रॅक्शन आहे, तिला आवडतात दगड असतात. हा व्हाईट कलरचे संगमरवराचा देवारा वगैरे पण असतो ना, तर ते तिकडे मोठे मोठे डोंगर आहे संगमरवराचे, तर तिथे जंगलामध्ये असे दगड होते, काळे पण होते आणि संगमरवराचे होते. आणि तिला ते ऑलरेडी पहिल्यापासून आवडतात म्हणून तिने ते बघितल्यानंतर त्या दगडाला खाली पडलेला होता. आम्ही दोघेही उभं होतो. ते मला म्हणते अगं मला आवडलाय असं ती मला सांगत होती. मी तुला विचारलं मला खूप आवडलंय, मी घेऊ का? तर तू थोडा वेळ अशीच शांत उभी होती, तू काहीच बोलली नाही आणि मग नंतर बोलली हा लेले करते. हा जो घटनाक्रम आहे तो मला अजूनपर्यंत आठवत नाही. अच्छा, तो फेज जो होता काय झालं तेवढा टाइम पिरियड मला अजूनही आठवत नाही. अच्छा. मी अशी तिला रात्री म्हणते अगं हे कधी झालं, कधी मी तुला बोलली? नाही बोलते तू बोललीस, मी तुला विचारलं. बोलते ऍक्च्युली मला आवडतं, पण मग दुसऱ्या दिवशी असं झालं की तू मला घ्यायला सांगितलं असतं, मग मला वाटलं की तुला पाहिजे असेल म्हणून मी तुझ्या बॅगेत टाकलं. आणि ज्या दिवशी तिला तिथे रूमवरती त्रास झाला तो तिच्याकडे होता. ओके. हा, कारण तिने कॅरी केलेलं त्या दिवशी. हा, तेव्हा रात्री जो त्रास तिला झाला तो तिच्याकडे होता, मला काहीच नव्हतं झालं. तेव्हा तिने तिकडनं घेतल्यानंतर म्हणजे तो जवळजवळ मी 6 वाजता उचलला असेल, मग 6:30 त्याने आम्हाला ड्रॉप पॉइंट वरती सोडलं, तेव्हापासून तो तिच्याकडे होता. म्हणून तिला तो ऍसिडिटीचा त्रास आणि त्या दिवशी तो त्रास झाला ब्रिदिंगचा की आता ही जाणार पोरगी. आणि तिने नंतर माझ्या बॅगेत टाकला म्हणून तो नंतर मला मंडेपासून तो तुम्ही ते आल्यापासून. तर मी त्या दिवशी तो रात्री असाच खिडकीच्या बाहेर टाकून दिला होता. म्हटलं ठीक आहे. तर मला बोलली की माझी बहीण बोलले प्रेयर करेल म्हणून तुमच्या दोघांसाठी. म्हटलं ठीक आहे चालेल. पण जो प्रकार आहे की झोप हे इझी जाणं गोष्ट नव्हतं, ते ऑलरेडी आलेलं होतं. तिलाही त्रास होत होता, मलाही त्रास होता, हा साईड बाय साईड सुरू होता. पण भीती वगैरे प्रकार असा काही नव्हता की आपलं खूप वाईट होईल किंवा काही, असं काही नव्हतं. कारण ऑलरेडी माझं हनुमान चालीसा तेव्हा सुरू झालेलं होतं. आणि जसं मी सांगितलं आम्ही जेव्हा सफारीतनं उतरलो माझ्या बाजूला माकड येऊन बसले, तर मला तेव्हा गोष्टी कनेक्शन हनुमानाशी काही नव्हतं, त्याच्यामुळे त्या गोष्टी कळल्या नाहीत. जेव्हा हळूहळू हनुमानाशी कनेक्शन झालं तेव्हा मला कळलं की ऑलरेडी हनुमानाला कळलं होतं की हा त्रास होणार आहे किंवा त्याला ते जाणवलं होतं.
तो माझ्या बाजूला येऊन मला हे सांगून गेला होता, घाबरू नको, मी याच्यातून बाहेर काढेन. ओके, सेफ्टीसाठी म्हणजे आहे, तुम्ही सेफ आहे. ऑलरेडी तो मला सेफ करून गेलेला होता, पण मला तेव्हा माहिती नव्हते ह्या गोष्टी. करेक्ट, कारण कनेक्शन नव्हतं. तर ते सगळं झाल्यानंतर 8 दिवस झाले, म्हणजे हा बुधवारी प्रकार झाल्यानंतर मग गुरुवार गेला, शुक्रवार गेला. झोप तशीच येत होती, खूप प्रचंड झोप येत होती, पण ठीक आहे, तिची बहीण प्रेयर करणार आहे, माझंही साईड बाय साईड हनुमान चालीसा वगैरे सगळं चालू झालं होतं घरामध्ये. लादी पुसणं, मिठाचं पाणी टाकून देवाला दिवा वगैरे लावणं, हे सगळं सुरू होतं, देवपूजा वगैरे, हनुमान चालीसा. मग रविवारचा दिवस आला पुन्हा. मग रविवारी उठले, जेवण वगैरे बनवलं आणि 12:30लाच मी झोपली, कारण खूप झोप प्रचंड कॅनावर होत होती. हॉलमध्ये बेडवरती मी झोपली. आणि माझे मिस्टर हल्ली 2 वर्षापूर्वी वारले, भले मी आधीपासून वेगळी होती, पण आता 2 वर्षापूर्वी वारले ते माझे. तर मी अशी झोपली आहे. झोपेमध्ये मला स्वप्न पडते, माझ्या पायाच्या इथे माझा नवरा बसला आणि असा हात लावतो, वरवर वरवर करतो. तो स्पर्श मला जाणवला आणि तेवढ्या ह्याच्यामध्ये मला कळतंय चेहरा माझा नवराचा आहे, पण हा माझा नवरा नाही. ओके, हे मला आतमधून कळतंय. चेहरा नवराचा पण नवरा नाहीये हा. तेवढ्या ह्याच्यात मी 2 वाजता घाबरून उठली. 8 दिवस भीती प्रकार नव्हता माझ्याकडे की होईल बाहेर पडू, पण ते जे स्वप्न बघितल्यानंतर असं झालं की इतकी भीती वाटायला लागली की हा प्रकार आता खूप विचित्र मोठा होईल काहीतरी. तर म्हटलं आता काय करायचं. नॉर्मली आईचे वगैरे फोन येत असतात नेहमी. त्या दिवशी रविवारी आईचा फोन नाही, मित्राचा फोन नाही, तर मैत्रिणीचा, कोणाचा एकाचा फोन माझ्या फोनवरती आलेला नव्हता त्या दिवशी रविवारी. फोनच अजिबात वाचलं नाही. मग जे आधीच्या अनुभवामध्ये सांगितलं की त्यांनी चादर ओढली होती, ते त्यांनी मला हे उपाय सांगितला होता. तिकडनं आल्यानंतर मी त्यांच्याशी पण कॉन्टॅक्ट केला होता, जे माझा पोटात असं हे झालं, मला दुखलं तेव्हा त्या दिवशी. तर ते बोलले मी गावाला आहे, मी आल्यानंतर तुला फोन करतो स्वतःहून आणि मी सांगतो बघून काय आहे ते. तर 2-3 दिवस होऊन गेले, त्यांनीही कॉल केला नाही. आणि रविवारी दुपारी मला हे स्वप्न पडलं आणि मी जी घाबरली, मी त्यांना पण कॉल करत होती, त्या माणसाने फोनच उचलले नाही माझे. स्वतःहून करणार तर तोही गेला नाही आणि मी करते तर माणूस फोनही उचले ना. मित्राला फोन केला, तो उचले ना. मैत्रिणीला हिला फोन केला, हीही उचले ना माझा फोन. तिच्या बहिणीचा नंबर होता, तिला फोन केला, ती पण माझा फोन उचले ना. हे जवळजवळ 6:30 पर्यंत चाललं. टेन्शनमध्ये मला रडायला येतो, खूप घाबरली आणि फोन उचलत नाही, कोणाचे फोन येत नाही. म्हटलं तर काय करायचं. मग नंतर राग वगैरे खूप झाला की काय चाललंय म्हणून हे सगळं आपल्या बरोबर. मग साधारण 6:30 पावणे 7 झाले. मी खूप रडली, चिडली, सगळं काही झालं. आणि मग नंतर हनुमानालाच प्रार्थना केली की बाबा हनुमान, तू माझा भाऊ, मी तुझी बहीण. तोपर्यंत त्याचं माझं नातं काहीच नाही, तो एक देव म्हणून मी त्याला बघत होती. इथे खरे कनेक्शन व्हायला सुरुवात झाली की मारुती राया, हनुमान दादा, तू माझा मोठा भाऊ, मी तुझी बहीण. बरोबर. माझं काय करायचं हे सगळं तुझ्या हातामध्ये. तू बघ याच्या पुढे जे माझ्या आयुष्यात असेल, जे माझ्या बरोबर व्हायचं असेल ते होईल, पण सगळं तुझ्या मर्जीने. कारण हे जो प्रकार झालाय आज, तो खूप विचित्र आहे. हे खूप विचित्र जाऊ शकतं, मला कळतंय. याच्यातनं बाहेर काढायचं सगळं तुझ्याकडे आता, सगळी जबाबदारी तुझ्यावरती. म्हणजे मी माझं स्वतःला तुला समर्पण केलं, माझं शरीर तुझ्या हातामध्ये, आता तुला काय करायचं ते तू करू शकतो. अशी प्रार्थना केली. उठली, देवाला दिवा लावला, हनुमान चालीसा मोबाईलमध्ये चालू केलं आणि हार्डली 15-20 मिनिटांमध्ये ज्यांच्या फोनची मी वाट बघत होती त्यांनी मला फोन केला. ओके. इथे मी हनुमानाला प्रार्थना केली, त्याला भाऊ मानला आणि तिकडनं त्यांचा फोन. त्याच्या आधी कोणाचाच फोन नाही. त्यांनी मला स्वतःहून फोन केला. म्हणे सॉरी, मी खूप म्हणजे हे मला माहिती होतं की निगेटिव्हिटी आपल्याला पॉझिटिव्हिटीकडे जाऊ देत नाही. तर म्हणे तुला माहितीच असेल. म्हटलं हो माहिती आहे. तो बोलते मी खूप प्रयत्न करतो तुला फोन करायचा, पण जेव्हा तुला फोन करायला हातामध्ये फोन घेणार तेव्हा कोण ना कोण असं यायचं की तो फोन राहायचा, काहीतरी काम यायचं. हा, आणि मग तुला फोन करणार राहायचं. म्हणे आत्ताही मी कधी बोलते दुपारचा झोपत नाही, एवढ्या आयुष्यामध्ये ते कधी दुपारचे संडेला झोपत नाही. आता बोलते मला इतकी झोप आली होती, तू दिवसभर फोन करते, मी झोपलेलो होतो म्हणतो. ओके. म्हणून मी फोन नाही करू शकली. म्हटलं समजू शकते, पण ते फोन करण्याआधी मी जेव्हा चिडचिड राग होत होता, मी त्यांना अक्षरशः व्हॉट्सअपवरती मेसेज केला होता, माहितीये तुम्ही खूप मोठे आहात, गुरु आहात, हे आहे ते आहे, पण समोरचा माणूस काहीतरी प्रॉब्लेम मध्ये म्हणून तुम्हाला फोन करतो, ते एवढा तरी माणसाने फोन करा असा नाही. तो मेसेज मी त्यांना टाकून दिलेला होता. आणि त्यांनी मला फोन केला तर मी त्यांना सॉरी बोलली. म्हटलं मी असा मेसेज केला, म्हटलं कारण त्रासच तसा होत होता आणि मी विचित्र बोल. म्हणाला मी तुझं व्हॉट्सअपच नाही बघितलं अजून. ओके. म्हटलं ठीक आहे, पण म्हटलं मी असा मेसेज केलेला आहे तुम्हाला. ठीक आहे सोडून दे बोलते, ते कळतं मला काय आहे काय नाही. मला ते बोलले की तू गुरुवारी ऑफिसला ये, मी तुला सांगतो म्हणून जे काय आहे ते मी बघितलेलं आहे, तर आपल्याला उपाय करावा लागेल. मग जे मैत्रिणीच्या बहिणीने सांगितलं होतं तेच मला मी ऑफिसमध्ये गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की निगेटिव्हिटी आहे तिकडनं आलेली, सो आपल्याला उपाय करावा लागेल. ठीक आहे. तर मग त्यांनी अमावस्या येणारी जी होती त्या अमावस्याला त्यांनी एक उपाय केला.
त्यांनी घरूनच केला. मला फक्त तिथे बसायला सांगितलं, एक मंत्र दिला, तेवढा तू बोल देवाच्या समोर बसून, बाकी मी करतो. ते केलं. त्यांनी मला एक 21 दिवसाचा पिरियड दिला की ह्या 21 दिवसामध्ये बघ तुला काय फरक पडतो, काय होतं काय नाही, ते सगळं व्यवस्थित लक्ष दे आणि मला सांग म्हणून. म्हणजे ठीक आहे चालेल. मग 20वा दिवस, उद्या 21 दिवस आहे, आज 20वा दिवस, रविवार. पुन्हा सकाळी 6-6:30ला जाग. म्हणजे सर्दी हा प्रकार नव्हता आणि त्या दिवशी सकाळ सकाळ सर्दी झाली मला खूप. ओके. म्हणजे की मला श्वास घ्यायला येत नव्हता, एवढी सर्दी झाली मला. म्हटलं आता उठावं लागणार आणि स्टीम घ्यावी लागणार, काही पर्याय नाही. म्हटलं तोपर्यंत नाक काय साफ होणार नाही आपला. मी उठली, स्टीमर घेतला आणि स्टीम घेतली स्टीमरने. आणि स्टीमरची वायर लहान होती म्हणून बेडवर बसूनच मी स्टीम घेतली. हातामध्ये भांडं पकडले तोपर्यंत, स्टीम घेईपर्यंत. हे हातामध्ये पकडले डाव्यामध्ये आणि उजव्या बाजूला गॅलरीचा कट्टा होता ठेवायला. मला माझं स्टीम घेऊन झालं. म्हटलं आता ते ठेवूया म्हणून ह्या हाताने मी ते भांडं असं ठेवायला गेली इथे त्या कट्ट्यावरती. ते कसं पडलं माहिती नाही. ओके. वरचा भाग वरती राहिला वायरचा, खाली पाण्याचा भाग तो असं झरकन पडला. ओके. माझ्या इथे भाजलं, इथे भाजलं, इथे भाजलं. हे बघ हा डाग जो अजून आहे एवढा, हा प्रचंड, हा एवढा भाजला. गुडघ्यावरती पण भाजलं. ते पाणी पडलं आणि ते उकळतं पाणी स्टीमरचं. हे जे होतं आपण 3rd डिग्री बर्न, 3rd 4th डिग्री जे लास्ट बर्न असतं ना, ते होतं. हे डिसेंबरमध्ये. आम्ही गेलो होतो ऑक्टोबर दिवाळीमध्ये आणि हे डिसेंबरमध्ये. त्यांनी 20 दिवसाचा जो पिरियड दिला ते 20व्या दिवशी हे झालं. म्हणजे मी आधी सांगितलं तिकडनं नंतर जे पाणी पडलं पातेल्यातलं तेव्हा वाचली, पण आता नाही वाचली. त्यावेळी काही नाही झालं तुम्हाला? मग हे तेव्हा झालं. मग मी त्यांना फोन करून सांगितलं, म्हटलं असं असं झालं. आणि ठीक आहे, अजून आपल्याला प्रयत्न करावे लागतील, सहजासहजी जाणार नाहीये, येते आपण पौर्णिमेला वगैरे बघू परत, तू काळजी घे. पण ठीक आहे. मग माझा हनुमान चालीसा वगैरे तेव्हापासून सगळं सुरूच होतं. कुठेतरी मग हनुमानाशी कनेक्शन येणं सुरू झालं माझं, की भाऊ मानलाय आणि मग ते कनेक्शन होतंय, आपण बोलतोय वगैरे. मग ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मग पुन्हा त्याने पौर्णिमेला उपाय केला. पण जो फरक हवा होता किंवा काय ते वाटत नव्हतं. आणि मग मी हनुमानालाच प्रयत्न करत होती, की सांगत होती की बाबा तू मला बाहेर काढ आणि मी त्यांच्याकडे पुन्हा गेलं पाहिजे का हे पण तू मला सांग, कारण होत नाहीये, फरक दिसत नाहीये मला. पण आपण जातो एक आशेने. आपण म्हणतो ना शक्ती देव वगैरे आपण दिसत नाही, माणूस दिसतो म्हणून आपण त्या आशेवरती भरकटत असतो. ते दिसतायत म्हणून मी तिकडे जाते, उपाय करते, पण होत नाहीये. सेकंड टाइम जेव्हा त्यांनी केलं तेव्हा मला त्यांनी 40 दिवसाचा पिरियड दिला होता. आणि त्याच्यामध्ये काय होतं ते बघ म्हणून. तर त्या पिरियडमध्ये असं झालं की मी ऑफिसला चालली होती. राईट साईडला एक मंदिर आहे हनुमानाचं, त्याच्यामध्ये महादेवाची पिंड पण आहे, राधाकृष्ण पण आहे आणि मारुतीचं मंदिर पण आहे तिथे. तर आणि मी रस्ता क्रॉस करून त्या साईडला जाणार ऑफिसला जायला. तिकडनं एक गाडीवरती माणूस आला आणि तो मंदिराकडे बघत होता. गाडी चालवतोय पुढे, मंदिराकडे बघतोय. मी क्रॉस केला, हार्डली 1 बोटाचं अंतर मी तेवढी वाचली. ओके. ते जर वाचली नसती तर त्या दिवशी ऍक्सिडेंट झाला असता, काही झालं असतं माहिती नाही, पण झालं असतं. आणि मग तो मला ओरडून पण गेला की तुला दिसत नाही का. म्हटलं बाबा मी रॉंग वेने क्रॉस नाही करत आहे, तू मागे बघून गाडी चालवतोस. असे 2-2 शब्द आमचे झाले. मग मी त्यांना फोन करून पुन्हा सांगितलं, म्हटलं असं असं आज झालं, अशा पद्धतीने मी वाचली आहे म्हटलं ऍक्सिडेंट होण्यापासून. म्हणजे ठीक आहे चालेल. पण कुठेतरी हनुमान चालीसा वगैरे चालू होतं, त्यालाच प्रार्थना सुरू होती. तर मनातनं असं येत होतं की आता तिकडे जाणं बंद कर. हे कुठेतरी बंद झालं. आपण एखाद्याच्या खूप आहारी जातोय, नाही त्या गोष्टी करतोय किंवा काय असं, ते बंद कर. पण मन मानायलाही तयार नव्हतं, कारण भीती एक जी असते ती पण होती. म्हणजे प्रचंड कन्फ्युजन अवस्था, काय ना काय तुम्हाला सोल्युशन देतच होते, त्यामुळे वाटत होतं. हा, म्हणून मग म्हटलं ठीक आहे. पण मग नंतर असं झालं की नाही, सगळं सोडून देवाय, जे आहे काही यालाच मारुतीला मानलंय भाऊ, तो बघून घे. बरोबर. मग त्याच्यानंतर मग त्यांना सोडून दिलं आणि फक्त हनुमानाची भक्ती किंवा हनुमान संकल्प घेणं, चालीसा बोलणं एवढंच केलं. आणि त्याच्यानंतर ह्या सगळ्या याच्यामधून मी बाहेर पडले. मग आता त्या सगळे प्रकार काहीच नाही. ती मैत्रिणी बाहेर पडली, ती बहीण तर प्रेयर करतच होती आणि मीही बाहेर पडली त्या गोष्टी. ओके. असे हे माझे 2 अनुभव होते. अच्छा. नाही, शेवटी हनुमानाची भक्ती ही जे लोक पण स्टार्ट करतात ना, खूप चेंजेस त्यांना दिसतात. माझ्यासोबत पण भरपूर काही चेंजेस हनुमानाचं करायला लागल्यापासून आहे. म्हणजे आता पण जे आहे ते त्यामुळेच झालेत. आणि भरपूर जणांचे अनुभव हनुमानाला घेऊन मी ऐकलेत, असेच झालेत. फॅमिली इश्यूज, जसं आता तुम्ही सांगितलात हॉरर रिलेटेड होते, तर ह्या सर्व गोष्टी भरपूर चमत्कार तुम्हाला दिसतातच जेव्हा तुम्ही स्टार्ट. आणि जसं तुम्ही म्हटलात की मी त्या एका फेज मध्ये कुणाचेच कॉल नव्हते, तुम्ही हनुमानासोबत एक कॉन्व्हर्सेशन केलं, त्यानंतर स्टार्ट झाला कॉल. म्हणजे हे छोटे छोटे चमत्कार तुम्हाला लगेच दिसतात. कारण आत्ताच्या कलियुगामध्ये हनुमान हे असे देव आहेत जे
बोलवल्याबरोबर ते असतात उभे. असतात, कारण तो जिवंत आहे Correct. ह्या कलियुगामध्ये जिवंत. बरोबर बरोबर. स्पिरिच्युअलिटी मध्ये लोकांना इतके काही असे अनुभव आले, जसं आता तुम्ही हॉरर म्हणता म्हणता स्पिरिच्युअलिटीज कडे शेवटी आलात. हो. तर धन्यवाद, तुम्ही आलात तुमचा टाइम काढून. Thank you. आणि तुमच्याकडे पण असे काही स्टोरीज हॉरर नाही तर स्पिरिच्युअल असतील, तुम्ही इथे येऊन ते शेअर करू शकता. मी डिस्क्रिप्शन मध्ये माझा ईमेल ॲड्रेस आणि फोन नंबर मेन्शन केलाय, तिथे तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद.